टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। टोमॅटो असेल, टरबूज, आंब्याच्या बागा असतील, याचबरोबर कांदा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। विशेषतः आपण जर लक्षात घेतलं तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या शिवारामध्ये आपण आहोत। ही जी शेती दिसते आहे ते राजकुमार शिवणे या शेतकऱ्याची ही शेती आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे किंवा पाण्याचं जे प्रमाण आहे ते मोठं म्हणजे जास्तीत जास्त पाऊस झाल्यामुळं हा जो कांदा आहे तो पूर्णपणे त्याची नासाडी झाली आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे पडतील अशा प्रकारची अपेक्षा आता उरलेली नाही, कारण हा जो कांदा आहे तो पूर्णपणे पाणी लागल्यामुळं त्याचे नासाडी झालेली आहे, त्याला बुरशी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी हताश होताना पाहायला मिळतं। 1.5 लाखाचं जे रक्कम आहे ती आतापर्यंत या कांद्याचं संगोपन करण्यासाठी म्हणून या शेतकऱ्यांना खर्च केलेले आहेत आणि आता त्यांच्या हातामध्ये 4 पैसे मिळतील ही आशा पूर्णपणे मावळलेली आहेत। ते शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, ही लागवड करताना किती खर्च आला होता आणि आता काय हाल झाले तुमचे? सुरुवातीपासून लागवड करत असताना मी एक शेतकरी या नात्यानं कष्ट करायचा खूप प्रयत्न केला आणि जवळपास बियाची खरेदी नाशिकवरनं केली आणि ते नेहा एंटरप्राइजेसकडून मागून घेतले। ते जवळपास 2600 रुपये किलो आणि जाण्या येण्याचा ट्रान्सपोर्टिंग खर्च जवळपास 2 ते 2,500 रुपये असेल, अंदाजे मला माहिती नाही, ते त्यांना असेल माहिती। तर ते लागवडीपासून जर बायांचा, मेहनतीचा सर्व जर विचार केलं तर जवळपास लागवडीचाच खर्च माझा 60,000 ते 65,000 होता आणि नंतर ते रेन पाईप, बेंड ही सर्व करण्याचं जवळपास 25-30,000 रुपये आणि 3 वेळेस माझ्या माहितीप्रमाणे खताचे डोस दिले सेंद्रिय आणि ही कांदा आपण या कांद्यापासून किती उत्पन्न मिळालं असतं तुम्हाला आणि त्यावर तुमचं कुटुंब चालतं? कशी काय एक तर कौटुंबिक परिस्थिती कशी आहे आणि किती उत्पन्नाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे? माझी कौटुंबिक परिस्थिती तोलामोलाचीच आहे, जास्त नाही, बेताचीच आहे आणि ह्या शेतीच्या उत्पन्नावरच उदरनिर्वाह आहे माझा। अपार कष्ट केलो, पण आज ते सांगताना असं अवघड वाटतंय की आज 4-5 लाख रुपयाचं उत्पन्न माझ्या हातातून गेलं। त्यामुळे मी निशब्द आहे। आजची वस्तुस्थिती परिस्थिती आहे। जवळपास 5-1 लाख रुपये, आता मुलगा MBBS झालाय, त्याला काहीतरी सेटल करण्यासाठी ह्याच्यावर स्वप्न बघितले होते। या शेतीवरच मुलाला म्हणजे MBBS पर्यंत नेलं? हो, शेतीवरच। ज्यावेळी ऊस घेत होतो त्यावेळी जागृती कारखान्याकडे जवळपास शेतकरी 70 टन ऊस काढला आणि साहेबांनी माझा सत्कार बहुनिश्चित केला। ह्या शेतीनं मला खूप काही दिले, पण आजची परिस्थिती माझी बेताची आहे खर्चामुळे, शिक्षणाच्या, ह्याच्यावर अपेक्षित माझं। प्रशासनाचे कोणी लोक आले होते का? पंचनामा वगैरे झाला? मी काल प्रशासनाला जाऊन कृषी खात्याला आणि तहसीलदार साहेबाला लेखी अर्ज दिला। काय मागणी आहे सरकारकडे? मागणी सरकारकडे माझी एवढीच आहे की जवळपास माझा आज हातातोंडाला आलेला घास जवळपास 5 लाख रुपये गेलेत, अंदाजे 5-6 लाख। 3 एकर उत्पन्नाचं क्षेत्र आहे आणि त्या हिशोबाने 5-6 लाख रुपये होतील। 1.5 लाख रुपये जवळपास खर्च आहे माझा। आता सध्या आगाताला घ्यायला काहीच नाही माझ्याकडे, म्हणजे खरीपाला म्हणजे आता खरीपाची जी पेरणी आहे ती पेरणी करण्यासाठी या शेतकऱ्याकडं पैसे देखील शिल्लक नाही। या कांद्यावरच जी आहे ती पूर्ण अपेक्षा होती। 3 एकरावरचा हा कांदा आहे, आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या पावसामध्ये नष्ट झालेला आहे। पूर्णपणे या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं कांदा म्हणजे ह्या 2-4 दिवसामध्ये जो कांदा काढून बाजारपेठेमध्ये पाठवायचा होता आणि त्यामधून जे काही 4 पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडणार होते, पावसानं सगळं काही नष्ट केलेलं आहे। ही अवस्था झाली आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।